अखेर गुढीपाडवा पावणार. लक्ष्मीच्या पावलांनी, सोनपावलांनी धनलक्ष्मी येणार. गुढीपाडव्यापासून या 3 राशींच्या नशिबात येणार आहे अप्रतिम बदल. माता लक्ष्मीच्या कृपेने आर्थिक संपन्नता, सुवर्णकाळ आणि भरभराट सुरू होणार आहेत. गुढीपाडवा म्हणजे हिंदू नववर्षाची सुरुवात. नव्या आशा, नवे संकल्प आणि नवीन संधी घेऊन येणारा हा दिवस यंदा 19 मार्च 2026 रोजी साजरा होणार आहे. या दिवशी विक्रम संवत 2083 ची सुरुवात होणार असून या संवत्सराला रौद्र संवत्सर असे नाव आहे. ज्योतिषशास्त्रीय गणनेनुसार ह्या नववर्षी राजा बृहस्पती तर मंत्री मंगळ असणार आहेत. या 2 ग्रहांमध्ये मैत्रीचे नाते मानले जाते. त्यामुळे काही राशींसाठी हे वर्ष विशेष शुभ परिणाम देण्याची शक्यता व्यक्त केली जाते. ह्याच काळात मीन राशीत सूर्य, शनी, शुक्र आणि चंद्र असे 4 ग्रह एकत्र येऊन चतुर्ग्रही योग तयार होण्याची शक्यता सांगितली जाते. ज्योतिषशास्त्रानुसार असा योग काही राशींच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवू शकतो. विशेषतः 3 राशींना या नववर्षात काही चांगल्या संधी मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. गुढीपाडव्यापासून या 3 राशींच्या लोकांचे नशीब बदलणार. पहिली रास आहेत तूळ. तर गुढीपाडव्यापासून सुरू होणाऱ्या नववर्षात तूळ राशींच्या लोकांच्या आयुष्यात सकारात्मक बदलाची चाहूल लागण्याची शक्यता केली जाते. विशेषतः करिअरच्या बाबतीत काही महत्त्वाचे टप्पे गाठण्याची संधी मिळू शकते. नोकरीत प्रगतीची शक्यता असून वरिष्ठांकडून तुमच्या कामाची दखल घेतली जाऊ शकते. योग्य वेळी केलेल्या मेहनतीमुळे पदोन्नती मिळू शकते, वेतनवाढ होऊ शकते किंवा नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतात. व्यवसाय करणाऱ्यांसाठीही काही फायदेशीर संधी समोर येऊ शकतात. नवीन प्रोजेक्ट किंवा भागीदारीमुळे धनलाभ होण्याची शक्यता निर्माण होऊ शकते. तसेच बराच काळ अडकून पडलेले पैसे परत मिळण्याचीही शक्यता वर्तवली जाते. ह्याशिवाय सामाजिक वर्तुळ वाढू शकते, मान सन्मान मिळू शकतो. तसेच नवीन ओळखी भविष्यात उपयुक्त ठरू शकतात. तसेच वैयक्तिक आयुष्यातही काही आनंददायी घडामोडी घडण्याची शक्यता आहे. विवाह योग जुळण्याची शक्यता, कुटुंबात एखादे मंगल कार्य होण्याची शक्यता किंवा नातेसंबंध अधिक दृढ होण्याची चिन्हे दिसू शकतात. मानसिक तणाव कमी होऊन मनात नवीन ऊर्जा निर्माण होण्याचा काळ असू शकतो. दुसरी रास आहेत वृश्चिक रास. वृश्चिक राशींच्या लोकांसाठी हे नववर्ष काही सकारात्मक घडामोडी घेऊन येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. बराच काळ प्रलंबित असलेले कामे हळूहळू पूर्ण होऊ शकतात. प्रयत्नांना योग्य दिशा मिळण्यास मनाप्रमाणे नोकरी मिळण्याची शक्यता देखील निर्माण होऊ शकते. तसेच परदेशात करिअर करण्याची इच्छा असलेल्या लोकांसाठीही काही संधी उपलब्ध होऊ शकतात. व्यवसाय क्षेत्रात नवीन करिअर, नवीन करार, प्रोजेक्ट किंवा ग्राहक मिळण्याची शक्यता असल्याने आर्थिक स्थितीत सुधारणा जाणवू शकते. काही लोकांना जमीन मालमत्ता खरेदी करण्याची संधीही मिळू शकते. तसेच कुटुंबातील वातावरणही काहीशी शांत आणि सकारात्मक बदल होण्याची शक्यता आहे. जुन्या वादाचा निकाल लागून नातेसंबंध सुधारू शकतात. सामाजिक स्तरावरही तुमची प्रतिमा अधिक मजबूत होऊ शकते आणि मान प्रतिष्ठा वाढण्याची शक्यता निर्माण होऊ शकते. तर तिसरी रास आहे धनुरास. धनुराशींच्या लोकांसाठीही गुढीपाडव्यापासून सुरू होणारे हे वर्ष काही नव्या शक्यता घेऊन येऊ शकते. आर्थिक बाबतीत थोडी स्थिरता मिळण्याची शक्यता असून कर्जाचा भार कमी होण्याची
किंवा उत्पन्नाचे नवे स्रोत निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जाते. तसेच नोकरीत असलेल्या लोकांना पगारवाढ, पदोन्नती किंवा नवीन संधी मिळू शकतात. काहींना नवीन नोकरी मिळण्याची शक्यता देखील निर्माण होऊ शकते. व्यवसाय क्षेत्रात एखादा नवा प्रकल्प सुरू करण्याची संधी मिळू शकते, ज्यामुळे भविष्यात आर्थिक फायदा होऊ शकतो. तसेच घरगुती वातावरणातही आनंदाचे क्षण येऊ शकतात. घरात एखादे शुभ कार्य होण्याची शक्यता, तसेच घर, वाहन किंवा मालमत्ता खरेदीचे योग निर्माण होऊ शकतात. अडकलेले पैसे मिळण्याची शक्यता किंवा दीर्घकाळापासून प्रलंबित असलेली योजना पूर्ण होण्याची संधी मिळू शकते. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.